संदेश सगळे मग त्यांच्यासोबतच आम्ही गेलतो. माझी आत्तूचं हां, त्यांचं हां. काहीतरी रिलेशन आहे. हं. तर आम्ही त्यांच्यासोबत त्यांची व्हॅन आहे ना, हां, हां. व्हॅन आहे. हां. त्याच्यामध्ये गेलतो. मी विचारलं ना बघ सांगितलं ना तुला ते संदेशला आम्ही मार्क विचारले होते. हां, हां, हां. ते ना तर मग आम्हाला ॲटिट्यूड दाखवून सांगितलं गेलते सांगितले नव्हते. हां. हां, हां, हां. तर मग तिथे सिद्धेश दादा पण होता हां. हां, हां. मग आम्ही म्हणजे फोटो-बिटो काढला तर लय भारी फोटो काढतायत म्हणून आम्ही त्याला हां. फोटो काढायला लावला तर हां, हां. लय काढते. भारी आहे म्हणून. हां, हां. चांगला तर काढते फोटो. मग मग आम्ही स्विमिंग पूलमध्ये होतो. मग मुलांचं वेगळं नव्हतं, मुलींचं वेगळं नव्हतं. असं हां, एकत्र. सिमिलर हां. होतं. हां, एकत्र होतं. मग आम्ही लय मज्जा केली हां. हां. तर मग मजा आली. मग आम्ही खेळल्या वगैरे तर मग ते पण होतं. ते सारखं माझ्या दीदीकडे बघू लागला हां, काकूच्या मुलीकडे ठीक आहे. हां, हां, हां. तर मग माझ्या दीदीनं पण बघलं त्याला लयदा. हां. अरे ती मस्त दिसती म्हणजे बघते कोणी पण असं हां, तिच्याकडे. हां. आता तर कोणाची पण नजर जाते ना चांगलं दिसू लागल्यानं. हो. हां. मग ठीक आहे बघलं ना तर मग त्यानं माझ्या दीदीचा फ्रेंड आहे ना ते. हां. तर माझ्या दीदीचा फ्रेंड आहे ए तर थांब रे मग 1 मिनिट शांत शांत बस. हां, बोल. मग दीदीनं त्याला विचारलं, की "तुला माझी बहीण आवडती का?" हां, हां, हां. मग? तर तो हो बोलला. हां. मग त्याला माझ्या आणि माझ्या दीदीमध्ये कन्फ्यूज होते. आणि ते मला रोडवर विचारायले माझ्या मम्मीच्या पुढे, "ए तू मला मेसेज टाकला होता ना, अरे मेसेज टाकला होता ना" म्हणे. हां. मी म्हणलं, "मी कधी टाकला? तू कोण अरे आहेस? मला माहीत नाही." तर म्हणाले, हां. "ए खोटं बोलू नको तुला मी माहिती आहे" म्हणाले. अरे हां. आणि म्हणाले, "हो काकू मी मला मेसेज टाकू लागली माझ्या मम्मीला" म्हणाले. अरे बापू! आणि तुझी आई मग काय तुला म्हणली, डायरेक्ट "टाकत बोलायली? असेल" म्हणली. "चल" म्हणली, "आता लेट व्हायलाय मला" म्हणली. अरे मग तुझी आई काय म्हणली तुला? "आ?" तुझी आई काय म्हणली मग? म्हणली, "हे सिद्धेश काय म्हणू लागलं?" मी म्हणलं, "मला काय माहीत मम्मी." हं. म्हणलं, "मी टाकलं बी नाही" म्हणलं. तर मग म्हणली, "बरं एवढा तरी विश्वास आहे मला" म्हणली. हां, तर हां. मग मी दुसरंच बोललो. मग माझ्या दीदीला मी लय मारलं म्हणजे रागवलं. "तुझ्यामुळं बघ" म्हणलं, "मला फसवायले ते असं तसं" म्हणलं. हां, हां. तुझ्या दीदीने मेसेज मग टाकला होता ना? मग मी आणि माझी दीदी म्हणजे असंच बाहेर फिरायला गेलतो. हां. सही असं कहा. चित्रपट चौकात मग येताना ते दिसले हां. हां. पुन्हा मला म्हणाले, "ए, "तू मला मेसेज टाकला तुझ्या मम्मीच्या देखत काहून खोटं बोलू लागलीस?" मग त्याला म्हणावं की तू तसं कसं विचारायला डायरेक्टच मी हो, टाकला नव्हता काही तसं नाही. हां. कसं विचारायला? मग मम्मी दीदी म्हणली, "ए पागल मी आहे" म्हणली ती हां. हां. तर म्हणलं, "अरे सॉरी जाय" म्हणली, "आता तुला काहीच सांगणार" म्हणली हां. अच्छा. मग सॉरी बरं म्हणली म्हणाली, त्यानं "अरे मेसेजवरच सॉरी." बोलायचं ना? हां, मग बोलला. हां. मग ते त्याला मग काकूची गावाची पोरगी आवडते. हं, हं. मग तिला पण सांगितलं आम्ही, की हो आणि ती रिलेशनमध्ये असून त्याला बोलते बघा ती. अच्छा. डबल डेट? ती हां, ती लॉयल नाहीये. मी सांगितलं या चिक्याला तरी ऐकेना गेली. अच्छा. मग ठीक आहे आता तिच्या मागे लागायली का? नाही चिक्याला हे वाटतं, की याचा हां, पेपर हां. झाला की. हां. तर मग ते हे चांगलं आहे चिक्या. हां. ठीक आहे चांगलंच आहे की मग. मग मी त्याला बोलले किती वेळ तरी म्हणजे छतावर होते तर हां. किती वेळ त्याला बोलले म्हणजे चांगलं बोलू लागलं, सांगू लागलं असं तसं. तिनं फोन हां. लावू लागली आणि म्हणू लागली, की चुकून लागलं असं तसं. हां. नाही चांगलं आहे. आता ठीक आहे जायचं आता. उद्या परवा गावाला जाऊन ते सगळंच काढतो. हं. अरे बायोडेटा? हो. बरं. विचारतो असं पहिली जातो विचारतो चिक्या कोण आहे? चिडवतो हं. जरा जास्त. मजा येते रे बहिणीला चिडवायला. हां. बरं. हॅलो, हॅलो.